नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण साबुदाणा न भिजवता अगदी 10 मिनिटात होणारी उपवासाची रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. तुम्ही याला उपवासाचे थालीपीठ किंवा वडेसुद्धा म्हणू शकता. तर अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी होते. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी करायला सुरुवात करूयात. गॅसवर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा. हा साबुदाणा मस्त भाजून घ्यायचा आहे. जास्त काळपट पण भाजायचा नाही किंवा लालसर भाजायचा नाही. अगदी गरम होईपर्यंत आपल्याला हे थोडं कडक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी थोडा रंग याचा बदललेला आहे. तर हा साबुदाणा आपला मस्त भाजला गेलेला आहे. तर काढून घेऊया. साबुदाणा एका प्लेटमध्ये आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर थंड करण्यासाठी आपण बाजूला ठेवूया. तर इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे कच्चे बटाटे आहे. याची सालं काढून घेतलेली आहे आणि हे आपल्याला मस्त अशी किसणीने किसून घ्यायचे आहे. अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं पूर्ण हा बटाटा किसून घेतलेला आहे. तर बटाटा किसून घेतल्यावर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे याचा पूर्ण टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे. नंतर असा पिळून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण हा मस्त 2-3 पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे याचं पूर्ण पाणी चक्क होईपर्यंत धुवून घ्यायचं आहे. साबुदाणा थंड झालेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून बारीक करून घेऊया. एकदम बारीक असं पीठ करायचं नाही, थोडा जाडसर ठेवायचा आहे. तर बघू शकता इथं मी असा जाडसर करून घेतलेला आहे. तर अगदी बारीक करायचा नाही, थोडा जाडसर ठेवायचा आहे. तर आता हा साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. इथं हा बारीक केलेला साबुदाणा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं. अंदाजाने यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी इथं एका ग्लासाला कमी असं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता पूर्ण साबुदाणा बुडेपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं आणि हे आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. तर मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतला होता. तर यामध्ये 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर त्यामधलं अर्धी वाटी पाणी ठेवलेलं आहे. साबुदाणा मुरायला पाणी कमी जास्त लागू शकतं. आपल्याला एक इथं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. अर्धा चमचा जिरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत. ते या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे पण जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. तर आता हे शेंगदाण्याचा कूट आपला जाडसर वाटून झालेला आहे. तर आता आपला साबुदाणा मस्त मुरलेला आहे. तर बघू शकता अगदी मोकळा मोकळा झालेला आहे साबुदाणा. यामध्ये जास्त पाणी झालं नाही किंवा कमी पण पडलं नाही. तर मस्त हा साबुदाणा मुरलेला आहे. तर हा साबुदाणा अगदी 5 ते 6 किंवा 10 मिनटात मस्त मुरला जातो आणि झटपट ही रेसिपी तयार होते. सर्वात झटपट होणारी ही रेसिपी आहे. आणि हा बटाटा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मस्त चक्क धुवून घेतलेला आहे. तर आता हा मस्त पिळून घ्यायचा आणि या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बटाटा असा मस्त चक्क धुवून घेतल्यावर तो काळा पडत नाही, त्यामुळे असा चक्क धुवून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये आपण हा पूर्ण बटाटा टाकून घेतलेला आहे आणि हे शेंगदाण्याचं वाटण आपण बनवलं ते पण यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या जास्त तिखट नाहीत, त्यामुळं मी इथं तिखट घेतलं. किंवा हिरव्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही लाल तिखट घेऊ नका. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा मस्त आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. आता हे पाणी न वापरता आपल्याला मस्त गोळा मळून घ्यायचा आहे. तर अगदी मस्त असा चुरून चुरून गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त चुरून घ्यायचं आणि गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता असा गोळा तयार झालेला आहे. एकदम घट्टही गोळा तयार झालेला नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही मोठं थालीपीठसुद्धा करून घेऊ शकता. पॉलिथिनवर हे टाकून मस्त थापून घ्यायचं, म्हणजे मोठं थालीपीठ तयार होतं. तर अशा पद्धतीने मी इथं छोटे छोटे वडे तयार करून घेतले. गॅसवर कढई ठेवलेली आहे.
कढई गरम झाली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूला कढईला तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे वडे यामध्ये टाकल्यावर ते खाली चिटकणार नाहीत. तर अशा पद्धतीने मस्त हे टाकून घ्यायचं आहे. तर कमी तेलामध्ये मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. जास्त तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे करून घेऊ शकता, पण ते विरल्या जातात. पण इथं मी मस्त असं थोडंसं तेल टाकून यामध्ये मस्त हे वडे भाजून घेतलेले आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचे, किंवा तुम्ही तव्यावर सुद्धा हे करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मस्त दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे आहे. तर हे वडे असे खूप मस्त होतात, किंवा तुम्ही थालीपीठसुद्धा करून घेऊ शकता. तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे, तर काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व वडे किंवा थालीपीठ करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अगदी कमी तेलामध्ये मस्त असे हे वडे किंवा थालीपीठ तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मस्त मऊसूद असे हे थालीपीठ तयार होतात. तर बघू शकता ज्यांना दात नाही ते सुद्धा असे वडे किंवा थालीपीठ खाऊ शकता. अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.